याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तुम्ही उत्तर देतो की जी दुर्दैवी आत्महत्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत. एकाचा 28 पर्यंत PCR आहे, दुसऱ्याचा 30 तारखेपर्यंत PCR आहे. पुढचा तपास SDPO फलटण हे करत आहे. तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स इतर एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे. PM नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल PM नोट्स आता मिळणार आहेत. त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. प्रायमापेशी काही प्रमाणात आरोपींचे यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करत आहोत. तपासाचा पार्ट आहे. तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली. ती जाताना CCTV आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे. त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण CCTV ऑन होते. त्याचा DVR आम्ही जप्त केलेला आहे. त्याचं बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही. तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल. याच्यामध्ये म्हणजे मी फक्त म्हणेन की तपासाच्या संदर्भाने असा कोणताही आमच्यावर दबाव नाही. तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निपक्षपातीपणे सुरू आहे. असल्यामुळे तपासाची सँक्टिटी घालू इच्छित नाही, परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू होतं. मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला, तिने आत्महत्या केली, त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं झालं आणि कोणाशी झालेलं? नाही, मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय. म्हणजे त्या महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळ्या वेळेला. डॉक्टरांनी अत्याचार केल्याची सुसाईड नोट हातावर लिहिली होती, ह्याच्यामध्ये तथ्य आहे का? हा तपासाचा प्रश्न आहे. तपास त्या दृष्टीने सुरू आहे. ठीक.